आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्तानं पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत वेगवेगळ्या सुविधा देण्याकरता मंदिर समिती सज्ज आहे। ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं याकरता मंदिर समितीनं 18 दर्शन मंडप हे आता उभारलेले आहेत। आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। पुणे जिल्ह्यातून मानाच्या पालख्या सातारा जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि पुढच्या 19 आणि 20 जुलै रोजी या पालख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत। आणि आपण बघू शकताय विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेकडो भाविक, हजारो भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। पदस्पर्श दर्शनाची रांग 5 ते 6 दर्शन मंडप भरून गोपाळपूरकडे गेलेली आहे। लाखोंच्या संख्येने भाविक आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। येत्या 1-2 दिवसामध्ये पालख्यांचं जिल्ह्यामध्ये आगमन होईल आणि निश्चितच ही भाविकांची संख्या अजून वाढेल। आपण पाहताय की आज 7 पत्राशेड भरून भाविक या ठिकाणी दर्शन रांगेत उभे आहेत। उभे राहिल्यानंतर भाविकांना या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी, चहाचं नियोजन केलेलं आहे आणि उद्यापासून त्यांना जेवणाची सुविधा मंदिरे समितीमार्फत सुरू करत आहोत। त्यामुळं भाविकांनी दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर कूलरची व्यवस्था आहे, फॅन लावलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। आपण पाहताय समोर आरोग्य कक्ष असेल, पोलीस सुविधा केंद्र असेल, त्याचप्रमाणे ICU सेंटरची सुद्धा या ठिकाणी निर्मिती केलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्यांची गैरसोय होईल। मंदिरे समिती आणि प्रशासनातर्फे विविध सोयी सुविधा या ठिकाणी भाविकांना देण्यात आलेल्या आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।